मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा एक प्रश्न विचारला. तो प्रश्न ना ॲक्च्युली त्याचा एक म्हणजे प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम ना जेव्हा मी वाचला तेव्हा मला असं वाटलं की हा प्रॉब्लेम ना माझ्या बाकीच्या पण भावांना कधी ना कधीतरी आला असेल किंवा कधी ना कधीतरी ना त्यांना येणार म्हणजे येणार. कारण मित्रांनो हा प्रॉब्लेम ना प्रत्येक पुरुषाला कधी ना कधीतरी त्याला येतो म्हणजे येतो. सो मित्रांनो तो भाऊ ना असं मला सांगत होता की भावा ॲक्च्युली ना एक म्हणजे मुलगी आहे, ती मुलगी ना मला खूप जास्त आवडते, पण प्रॉब्लेम काय आहे सांगू की ती मुलगी ना मला फक्त तिचा मित्र मानते आणि कधी कधी तर ती मला असं बोलते की तू माझा भाऊ आहेस. काय बोललो मी? कधी कधी तर ती मला ना असं बोलते की तू माझा ना भाऊ आहेस. म्हणजे त्या मुलीने माझ्यासोबत ना एका मित्राचं आणि एका भावाचं जे नातं आहे ना ते तिने म्हणजे जोडलं आहे. बट म्हणजे मला ना तिच्याविषयी थोड्याशा वेगळ्या भावना आहेत. तर म्हणजे मी ना ह्यातून बाहेर कसा निघू आणि तिला कसं पटवू? सो मित्रांनो हा प्रश्न ना बहुतेक भावांना कधी ना कधीतरी पडतो की म्हणजे जी मुलगी ना आपल्याला भाऊ मानते, जी मुलगी ना आपल्याला फक्त मित्र मानते, सो त्याच्यातून ना कसं बाहेर पडायचं आणि म्हणजे तिला ना कसं पटवायचं. सो मित्रांनो ह्याच्याबद्दल ना A to Z सर्व माहिती आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो अशा विषयावरती अजूनपर्यंत कोणी चर्चा पण केली नाही आहे. सो मित्रांनो तुमचं पण आता काम आहे की म्हणजे आम्ही एवढं म्हणजे तुमच्यासाठी एफर्ट घेतो तर त्याला पण तुम्ही सपोर्ट करणं आणि आमचा व्हिडिओ पूर्ण बघणं. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा ना तुम्ही काय करा माहिती आहे का की तुम्ही ना म्हणजे तिच्यासोबत एका भावासारखं एका मित्रासारखं म्हणजे जसं तुम्ही वागत होता ना तर ते वागणं पूर्णपणे बंद करा. काय बोललो मी? म्हणजे ह्या अगोदर ना तुम्ही तिच्यासोबत एका मित्रासारखं एका भावासारखं तुम्ही वागत होता ना तर ते वागणं पूर्णपणे बंद करा. जसं की फॉर एक्झाम्पल तिला ना खूप जास्त महत्त्व देणं, तिच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तिला उपयोगी येणं. म्हणजे जसं की मित्रांनो एक भाऊ ना किंवा एक मित्र जसा वागतो तसं वागणं ना तुम्ही बंद करा. आणि मित्रांनो तुम्ही तिला ना म्हणजे मित्रांनो असं स्पष्ट सांगा. आता स्पष्ट सांगा म्हणजे असं नका सांगू की म्हणजे मित्रांनो असं तिला वाटेल की तुम्हाला राग बी घेतोय की काय. तर मित्रांनो असं नका सांगू, एकदम म्हणजे प्रेमाने सांगा की म्हणजे मला तुझ्यासोबत ना म्हणजे जे तू नातं ठेवतेस ना की मित्राचं भावाचं, सो ते मला आवडत नाही. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ना ऑलरेडी खूप जास्त बहिणी आणि खूप जास्त मैत्रिणी म्हणजे मला आहेत. सो म्हणजे तू मला ह्या पुढे ना म्हणजे कधी असं मित्र किंवा भाऊ असं तू बोलत जाऊ नको. असं तुम्ही तिला प्रेमळपणे सांगा. असं नका बोलू की तुम्ही रागावले आहात. एकदम प्रेमळपणे एकदम हसत हसत ना तुम्ही ही गोष्ट तिला सांगा मित्रांनो. आता मित्रांनो असं केल्यावर ना दोन गोष्टी होतील. पहिली गोष्ट मित्रांनो अशी होईल की मित्रांनो जर तिला तुम्हाला ना फक्त भाऊ किंवा फक्त मित्र म्हणूनच जर तिला तुम्हाला ठेवायचं असेल तर मित्रांनो ती मुलगी ना तुमच्यासोबत बोलायचं बंद करणार. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट अशी होईल की मित्रांनो म्हणजे जर तिच्या पण मनामध्ये थोडीशी वेगळी भावना म्हणजे जर अशी आली, म्हणजे जेव्हा तुम्ही तिला असं बोलाल ना की म्हणजे माझ्यासोबत भावाचं नातं किंवा मित्राचं नातं तू जोडू नकोस. सो मित्रांनो असं ऐकल्यावर ना जर तिच्या मनामध्ये थोडीशी जरी वेगळी भावना जर तिच्या मनामध्ये आली ना, सो मित्रांनो ती ना तुमच्यासोबत बोलायचं ती कंटिन्यू ठेवणार मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण ना म्हणजे दुसऱ्या गोष्टीकडे बघूया की मित्रांनो जर तुम्ही असं बोलून ना जर तिने तुमच्यासोबत बोलायचं कंटिन्यू ठेवलं तर मित्रांनो आता तुम्ही ना ह्याच्या पुढे तुम्ही काय करायचं. तर मित्रांनो आता मी ते तुम्हाला सांगतो. आता त्याच्यानंतर तुम्ही काय करा माहिती आहे का की तुम्ही तिच्यासोबत ना थोडं फ्लट करा. काय बोललो मी? हळूहळू ना तुम्ही तिच्यासोबत फ्लट करायला सुरुवात करा आणि थोडं ना डबल मिनिंग बोलायला तुम्ही सुरुवात करा. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना रोमॅन्टिक गोष्टी तिच्यासोबत बोलायला सुरुवात करा. शेर शायरी तिला ऐकवा. असं मित्रांनो तुम्ही ना फ्लट करायला सुरुवात करा. आता मित्रांनो फ्लट कसं करायचं सो मित्रांनो ते तुम्हाला माहीत असेल. तर मित्रांनो तुम्ही हळूहळू ना तिच्यासोबत फ्लर्टिंग करायला सुरुवात करा आणि थोडं ना डबल मिनिंग भाषेमध्ये तुम्ही बोलायला सुरुवात करा. जसं की फॉर एक्झाम्पल, अरे तू ना किती हॉट आहेस, तू ना किती सेक्सी आहेस. असं म्हणजे थोडं म्हणजे मित्रांनो डायरेक्ट तुम्ही नका बोलू, पण मित्रांनो त्या मुलीचा स्वभाव आणि म्हणजे सिच्युएशनला बघून तुम्ही थोडं ना पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो त्याच्यामध्ये पण ना त्या मुलीने तुम्हाला म्हणजे सपोर्ट केला
तर मित्रांनो तुम्ही त्याच्या पुढे काय करा माहिती आहे का, की मित्रांनो तुम्ही तिला ना एका वेगळ्या प्रकारचा स्पर्श तुम्ही तिला करायला सुरुवात करा. काय बोललो मी, तुम्ही तिला ना एका वेगळ्या प्रकारचा स्पर्श तुम्ही करायला सुरुवात करा. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल तिला ना मिठी मारणं, तिचा हात ना आपल्या हातामध्ये पकडणं, आपला हात ना त्या मुलीच्या मांडीवर ठेवणं, आपलं म्हणजे डोकं ना त्या मुलीच्या खांद्यावर ठेवणं, असं म्हणजे तुम्ही तिला ना एका बॉयफ्रेंड सारखं तुम्ही तिला स्पर्श करायला सुरुवात करा. आणि मित्रांनो त्याच्यामध्ये पण ना जर तिने तुम्हाला सपोर्ट केला तर मित्रांनो आता तुम्हाला शेवटला काय करायचं आहे सांगू, की मित्रांनो बिंदास न लाज बाळगता तिला प्रपोज करा. म्हणजे मित्रांनो जसं तुम्ही तिला ह्या अगोदर बिंदासपणे सांगितलं होतं की तू मला ना मित्र किंवा भाऊ तू मानू नकोस, तसं मित्रांनो आता ना तसंच बिंदासपणे न लाजता न घाबरता तिला म्हणजे प्रपोज करा. म्हणजे तिला आपल्या मनातल्या भावना ना म्हणजे पूर्णपणे बोलून टाका की तू मला आवडतेस आणि मला तुझ्यासोबत ना लग्न करायचं आहे. कारण मित्रांनो कसं असतं सांगू का, की मित्रांनो जर त्या मुलीने तुम्हाला म्हणजे भाऊ म्हणजे तुम्ही तिला जेव्हा बोललात की म्हणजे तू मला भाऊ नको बोलूस, तू मला मित्र नको बोलूस, आणि त्याच्यानंतर पण जर ती तुमच्यासोबत बोलत असेल आणि मित्रांनो त्याच्यानंतर पण जर ती तुमच्यासोबत रोमॅन्टिक गोष्टी जर ती बोलत असेल आणि जर म्हणजे तिने तुम्हाला स्पर्श करायला दिला तर मित्रांनो त्याचा अर्थ ना असाच होतो की तिला पण तुम्ही आवडता. फक्त ती मुलगी ना एका गोष्टीची वाट बघते की तुम्ही तिला कधी प्रपोज करताय. आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही तिला प्रपोज कराल ना तेव्हा मित्रांनो ती मुलगी 100% तुम्हाला हो बोलेल, ह्याची गॅरंटी ना मी तुम्हाला देतो मित्रांनो. बट जसं जसं मी सांगितलं ना तसंच्या तसंच तुम्ही ते फॉलो केलं पाहिजे. थोडं जरी तुम्ही 19-20 केलात ना तर म्हणजे पूर्णपणे गोंधळ तिथे होऊ शकतो. तर मित्रांनो तसंच्या तसं ना तुम्ही फॉलो करून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट तुम्हाला बघायला भेटणार मित्रांनो. तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.